विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेत खलबतं सुरू आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। विधान परिषद निवडणुकीच्या जागांसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, या भेटी दरम्यान तोडगा निघणार का? श्रुती बरोबर आहे। तीन प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती नंदनवन या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बंगला आहे। या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवसेनेकडून 6 ते 7 जागांची मागणी जी आहे ते विधान परिषदेच्या होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु जो प्राथमिक फॉर्म्युला माहितीचा समोर आलेला आहे यामध्ये 12 जागा ज्या आहेत ते भाजप लढणार आहेत, 3 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी, असा हा प्राथमिक फॉर्म्युला जो तर चर्चेतला पाहायला मिळतोय। परंतु शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी जी आहे ती केली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचं मत आहे की आम्हालाही चांगलं यश जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अधिक जागा पदरात पडावा हा शिवसेनेचा मानस आहे आणि त्याच अनुषंगानं या तीन प्रमुख नेत्यांची बैठक आता सुरू झालेली आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये ही खलबतं आहेत। अधिकची जागा जी आहे ते भाजप शिवसेनेला सोडतं का हे बघावं लागणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरचं गणित जे आहे ते महत्त्वाचं असतं। प्रत्येक पक्षाला स्थानिक पातळीवरती आपलं वजन जे आहे ते वाढवायचं असतं आणि त्याच अनुषंगाने या निवडणुका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत आणि त्यामुळे शिवसेना अधिक जागांचा प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेने ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचवरती खलबत करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। नेमक्या किती जागा शिवसेनेला सोडल्या जातात, किती जागा भाजप स्वतःकडे ठेवतं हे बघावं लागणार आहे आणि याच्या बैठकीमध्ये ही सगळी खलबतं जी आहेत या बैठकीत होणार आहेत। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।